तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। अवघा रंग एकच झाला, रंगात रंगला श्रीरंग। सध्या या अश्वरिंगण सोहळ्याला जी आहे ती सुरुवात झालेली आपण पाहू शकतोय की जोग सोहळा टिपण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात। तो सोहळा जो आहे तो सुरू झालेला आहे। हे जे दोन अश्व आहेत ते सध्या या रिंगण सोहळ्याला 3 अशा प्रदक्षिणा घातल्यात। आपल्याला दिसत आहेत की 2 अश्व आहेत, त्या 2 अश्वापैकी एका अश्व असतो तो रिकामा असतो आणि दुसऱ्या अश्वावरती जो अश्वस्वार असतो तो त्याच्यावरती विराजमान असतो। दुसऱ्या अश्वावरती का नसतो तर त्या दुसऱ्या अश्वावरती जगद्गुरु संत तुकाराम महाराज विराजमान अशी भावना असते। आपण पाहू शकतोय की सध्या हा सोहळा टिपण्यासाठी जगद्गुरु तुकाराम बाबा असतील, ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, विठू नामाचा गजर आहे, अशा उत्साहामध्ये खरं तर हा सोहळा टिपण्यासाठी अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। जी अश्वामधली जी ही जो ज्या रिंगण सोहळ्यातून अश्व धावतात ती अश्वामधली माती जी आहे ती आपल्या भाळी लावण्यासाठी खरं तर नागरिक जे आहेत ते उत्सुक असतात। आपण बघू शकतो की या मातीवरून जे अश्व धावले आहेत ते धावलेल्या अश्वाच्या ज्या माती आहे ती माती आपल्या भाळी लावण्यासाठी खरं तर हे जे नागरिक असतात ते आतमध्ये येतात आणि भाळी माती लावतात। आपण बघू शकतो की हा अनुपम्य सोहळा आहे आणि अनुपम्य सोहळ्याची प्रचिती सध्या या ठिकाणी येते आहे। खरं तर वारकरी असतात ते आनंद सोहळा वाटत असतात। वारीवरच्या वाटेवरचा हा जो आनंद सोहळा आहे ते आपण पाहू शकतोय की भरधाव अशा वेगाने जे अश्व आहे ते सध्या रिंगण सोहळ्यामधला हा रिंगण सोहळा सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने नागरिकांचा उत्साह आहे आणि जी माती जी आहे ते भाळी लावण्यासाठी सुद्धा नागरिकांनी मोठी गर्दी केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अश्व ज्या ठिकाणाहून गेला आहे त्या ठिकाणावरची जी माती आहे ती माती आपल्या कपाळी लावण्यासाठी सध्या नागरिक आतमध्ये येत आहेत आणि ती माती घेऊन आपल्या कपाळावरती लावतायत। बेलवाडी मधल्या रंगलेला हा अश्व रिंगण सोहळा सध्या याची देही याची डोळा अनुभव असा हा रिंगण सोहळा आहे। नागरिकांमध्ये भक्तीला उधाण आलेला आहे, उत्साहाला उधाण आलेला आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं विठू नामाचा गजर करत हा जो अश्वरिंगण सोहळा आहे तो सध्या रंगलेला आहे। आपण पाहू शकतोय की सध्या नागरिकांना उधाण आहे, टाळ मृदुगाचा निनाद आहे, भक्तीचा निनाद आहे आणि अगदी या वाडीच्या वाटेवरती जो आहे तो वारकऱ्यांचा उत्साह, नाविन्य आणि चैतन्य जो आहे सध्या आपण बघू शकतोय की सध्या या ठिकाणी कशा पद्धतीनं सध्या आता नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि ज्या ठिकाणाहून ही अश्व धावलेला आहे त्या जी माती आहे ती माती घेऊन आपल्या कपाळी जी आहे ती माती लावली जाते। का त्याचा एक वेगळं भाव आहे, वेगळा भाव आहे, कारण की जो अश्व जो पंढरपूरच्या विठुरायाच्या गाभाऱ्याकडे तिकडे जाणार आहे आणि त्याच्या पावलाची जी पाठीखालची जी माती आहे ती माती घेऊन आपल्या आपल्या कपाळी लावण्याची खरं तर एक मोठी भक्तिभाव असून हाच भक्तिभाव सध्या या बेलवाडीच्या रिंगण सोहळ्यामध्ये जे आहे ते आपण सध्या पाहू शकतो कशा पद्धतीनं भक्तिभावाने हे नागरिक सध्या आतमध्ये येत आहेत आणि जी कपाळी माती लावत आहेत। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, बेलवाडी। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।